जोरदार काय होतं समसरण सरोजम सान्द्रनीलांबुरम जगन्नीलपाणि मंडनं मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदयदवदहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा
पांडुरंगा करू प्रथमान दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका महायोग पीठे कटे विवरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनिन्द्रे तमागततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॐ नमो ज्ञानेश्वरा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भास्करा गुरुदेवी नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तीन शिरे तीन शिरे तया माझे दंडवत काके जोळे पुढे शार नित्य जानवीचे स्नान विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाचा ज्यांनी पाया रचला, नवे नवे ज्यांना आपण महाविष्णूचा अवतार म्हणून संबोधतो, असे महावैष्णव संत श्रेष्ठ मौली ज्ञानेश्वर महाराज यांचा नित्यपाठातला हरिपाठ म्हणून जो आपण ओळखला जातो, त्यातील 22 क्रमांकाचा अभंग सेवेकरता निवडला आहे. विठ्ठला औदुंबराच्या या छत्रछायेखाली सद्गुरु स्वामी समर्थांच्या आशीर्वाद कृपेमुळे आणि सर्व सेवेकरांच्या सानिध्यात दरवर्षी होणारा हा दत्त जयंती उत्सव आणि त्या उत्सवानिमित्त कीर्तनरूपी सेवेचा आज पहिलाच दिवस आणि या पहिल्या दिवसाचं एक पुष्प आज माझ्या भाग्याला आलं, त्याकरता मी स्वतःला धन्यता देईन आणि ही कृपा स्वामींची झाली हे असं म्हणून. तरी माझ्या देवा म्हणजे कीर्तन करायचंच नाही बा, सर्वांनी एकदम खरं म्हणजे आयुष्यातली ही सुरुवात आणि खऱ्या अर्थाने जर जीवनाला जर काही अर्थ लागलाय तर म्हणजे आजपासून सुरुवात झाली असं म्हणायला काही हरकत नाही. विठ्ठला सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे यात नामाचं महत्व सांगितलं. माऊलींनी नामासह जीवन कसं जगावं आणि नामाविरहित आपलं जीवन कसं असू शकतं आणि याच्याही उपरांत संतांच्या सानिध्यात जर आपण आलो तर संत कृपांकित जीवन कसं आहे हे प्रतिपादित केलं आहे. विठ्ठला कीर्तन रूपी सेवेला वारकरी संप्रदायाचा दंडक आहे की ज्यावेळेस नामसप्ताह सुरुवात होते आणि प्रथम दिवसाची जी सेवा असते ही नामपर कीर्तनाने म्हणजे नामपर अभंगाने करायची असते. हा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. म्हणून आज जो सेवेकरता अभंग निवडला आहे तो फक्त नामावरच आधारित नसून यामध्ये गुरु शिष्याचे सुद्धा नातं सांगितलं आहे, गुरु शिष्यामध्ये झालेली चर्चा सांगितलेली आहे आणि हे नाम जर आपण घेतलं नाही तर आपल्या जीवनाचं काय होऊ शकतं. नामासह जीवन, नामासह जीवन म्हणजे कसं, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. माऊली ह्या व्यक्तींना दुर्लभ असं म्हटलेलं आहे. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. त्याचा परिणाम काय होईल, नारायण हरी हे नित्य नाम घ्यायचं आहे. त्याच्याने होणार काय,
भुक्ती मुक्ती चारी, ज्या चारही प्रकारच्या मुक्ती आपल्या शास्त्रात सांगितल्या आहे त्या ह्या साधकाला त्या जीवाला प्राप्त होतात. त्याच्यानंतर जर पुढे पण बघितलं, नामविरहित जीवन, नामविरहित जीवन त्याचं त्यांनी काय सांगितलंय? हरे विना जन्म. जर आपण भगवंताचं नामच घेतलं नाही, हरे विना जन्म नरकची पै जाणं, नरकात यातनं आपल्याला भोगावं लागेल. त्याच्यावेळी काय होणार? यमाचा पाहुणा होय प्राणी. बरोबर आहे की नाही? आणि याच्याही व्यतिरिक्त माऊली आपल्या गुरुशी संवाद साधताय. माऊलींचे गुरु जर म्हटले, आपण ज्यांच्या कुशीत वास करतोय ते म्हणजे आपले निवृत्तीनाथ महाराज. बोला निवृत्तीनाथ भगवान की जय. निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी. निवृत्तीनाथ महाराज जर बघायला गेलं, सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्तीनाथ, महाविष्णूचा अवतार सखा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान तो झाला, भक्तानंद वरतला, आदी शक्ती लाटाई, दासिरली लागे पायी. निवृत्तीनाथ महाराज हे सदाशिवाचे अवतार आहे. ज्ञानेश्वर महाराज बघितलं तर हे महाविष्णूचे अवतार आहे. या वारकरी संप्रदायाची धुरा जर चालत आली असेल, आपल्या ह्या वारकरी संप्रदायाचे अद्वैत जर कोणी असतील तर ते आदिनाथ म्हणून महादेवांचाच अवतार आहे. आपण ज्ञानेश्वर पाठामध्ये आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत. आदिनाथ म्हटलं तर महादेवाचा अवतार. त्याच्यानंतर पुढं आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत, मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्रनाथ पुन्हा विष्णूचे अवतार आहे. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्षनाथ पुन्हा शंकराचा अवतार. त्याच्यानंतर पुढे काय? गोरक्ष बोलला गैनी प्रती, गैनीनाथ हे पुन्हा विष्णूचे अवतार आहे. गहिनी प्रसादी निवृत्तीनाथ, गहिनीनाथ महाविष्णूचे अवतार आहेत. पुन्हा निवृत्तीनाथ हे सदाशिवाचे अवतार आहेत. आणि निवृत्ती प्रसादी ज्ञानदेव सारथोदय पुन्हा महाविष्णूचे अवतार आहेत. ही शृंखला जी आहे ही आदिनाथापासून चालत आली. शिव विष्णू, शिव विष्णू, शिव विष्णू. त्याच्यामुळे आणि प्रमाणित असे आलेले नाथबाबांनी सांगितलं, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई, गोडी साखरेच्या ठाई, गोडी साखरेच्या ठाई. हे उदाहरण खरं
वैष्णव आणि शिव यांच्यात भेद मानण्यासाठी आहे. जे कोणी म्हणत असतील, शैव म्हणत असतील की आम्ही श्रेष्ठ, वैष्णव म्हणत असतील, पण या सगळ्यांचा भेद मानत जे पाठीमागे बसलेत, आपण त्यांचा उत्सव इथं जो साजरा करत आहे, हे तिन्ही रूप त्यांच्यात एकवटलेले आहे. आणि असा हा अविरतपणे चालत असलेला हा सप्ताह दत्त जयंती उत्सव गेल्या अनेक वर्षापासून चालत आहे. पण मात्र कीर्तन रूपी सेवा ज्यावेळेस आपली चालू झाली, त्याला आता 6 वर्ष होत असतील. सागर महाराज बरोबर आहे ना? ही 6 वर्ष ही सेवा अविरतपणे चालू आहे आणि यंदाचं हे 7वं वर्ष आहे. आणि या 7व्या वर्षी प्रथम तिने सेवा सागर महाराजांच्या कृपेने भेटावी आणि स्वामींची ही साथ लाभावी असं म्हणायला काय आपल्याला हरकत नाही. ते कीर्तन ऐकताय बा असं समजलं आता टाळ्या वाजवत. जेव्हा जेव्हा भजन होईल तेव्हा तेव्हा मुखाने टाळी आणि हाताने नाम. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? जेव्हा जेव्हा भजन होईल तेव्हा त्यावेळेस भजन करायचं आणि टाळी वाजवायची. टाळी वाजवायला कंजूसी करायची नाही. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी, जेव्हा जेव्हा भजन होईल तेव्हा तेव्हा टाळी वाजवायची आणि मुखाने नाम. कारण की आजचा जे आपला अभंग जो आहे तो नामावरच आधारित आहे. आणि हे परमेश्वराचं जे नाम आहे, भगवंताचं नाम, हे सदैव घेत असलं पाहिजे. कीर्तन स्वरूपी सेवेला ज्यावेळेस आपण सुरुवात करतो तर पहिला दिवस हा नामपर अभंग घेण्याचं कारण असं, ज्यावेळेस संतांना विचारलं की का सुरुवात नामापासूनच का, संतांना विचारलं की दुसरं भरपूर काही आहे की. एवढा मोठा ग्रंथ साठा आपल्याकडे आहे, महाराजांनी जी गाथा दिली आहे त्यात जवळपास 4,000च्या वर अभंग असतील महाराज, बरोबर. आणि हे संत वाङ्मय आपल्या महाराष्ट्रात भरपूर आहे. पण नामप्रवरच अभंग का, तर आपण ज्यावेळेस पूजा करतो बघा, आता ह्या सप्त्याला आपल्याला सुरुवात होऊन 4-5 दिवस झाले, 8 तारखेपासून माझ्या मते सप्ताह चालू झाला आहे. पण जी सुरुवात आपण ज्यावेळेस करतो ती स्वस्ती वाचनाने करत असतो. स्वस्ती वाचन याच्यासाठी की वातावरण प्रसन्न व्हावं, शुद्ध व्हावं. ज्या काही परिसरात ज्या काही दूषित गोष्टी असतात यांना सारून ते वातावरण शुद्ध केलं जातं, पवित्र केलं जातं. म्हणून आपल्याला ब्राह्मण वर्ग श्रुती स्मृती वाचत असताना सांगतात, पवित्रानाम पवित्रं च मंगलानाम मंगलम, मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वज, मंगलम पुंडरीका. म्हणतो ना, शुद्ध करतो. गुरुजी म्हणतात पाणी घ्या, स्वतःवर शिपडा. तसं संतांना ज्यावेळेस विचारलं तर का नामाने सुरुवात, तर त्यांना सांगण्यात आलं की भगवंताच्या नामाशिवाय मंगल आम्हाला काही दिसतच नाही. म्हणून आपण आपल्या ज्यावेळेस भगवंताला उठवतो तर सुरुवात सुद्धा काकड्यामध्ये, अभंगाची सुरुवात सुद्धा सकल मंगल निधी या नामानेच होत असते. सकळ मंगळ निधी, सकळ
असं मंगल पवित्र नाम जे आहे ते आपण कुठल्याही क्षेत्रात ज्यावेळेस सुरुवात करण्यासाठी हे भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच वारकरी संप्रदायाचा हा दंडक आहे की पहिल्या दिवसाची सेवा ही नामपर अभंगाने घेतली पाहिजे. मग असा हा विचार करत असता की अभंग निवडावा कोणता. महाराज ज्यावेळेस सागर भाऊंनी सांगितलं की तुम्हाला ह्यावेळेस प्रथम दिनी सेवा करायची, खरं आयुष्यातला हा आज खरंच भाग्य म्हणजे नव्याने जन्म झाला असं म्हणायला काही हरकत नाही. की जीवनात माणसाने ज्यावेळेस जन्माला आलं तर जीवनात करायचं काय. सर्वच जण जन्माला येतात म्हणजे त्या त्या पद्धतीने लहानाचे मोठे होतात, कामधंद्याला लागतात, सर्वच काही लाईनीला लागतात. पण हे महत्वाचं आहे का सांगा लवकर, फक्त ऐकू नका. आहे का महत्वाचं. सर्वच जण सर्वच स्तरावर आपण उठतो, सकाळी काम करतो आणि नित्यनेम आहे आपलं. पण महत्वाचं काय आहे. ज्यावेळेस आपण आपलं कर्म करतो, हा जन्म आपल्याला जो प्राप्त झाला आहे याचा कधी आपण विचार करतो. जन्माला आलाय माणूस, मान्य आहे, चालू आहे, सगळं काही चालू आहे, पण आपण एकदाही विचार करत नाही की हा जो नरदेह आपल्याला मिळाला आहे हा कशासाठी. देव दिला प्रत्येक जीव या भूतलावर जन्माला आलाय आणि याला कधी ना कधीतरी जायचंय. तिथं आपण अमरपट्टे घेऊन आलेलो नाही. कोणीच इथं मोठे मोठे होऊन गेले, कोणीच इथं अमरपट्टा घेऊन नाही आलाय. पण मात्र जर आपण जगतोय, आपल्या जगण्याला जर काहीतरी अर्थ हवा तर त्याच्यासाठी भगवंताला आपल्या सोबत घेणं गरजेचं आहे आणि त्याचं नामस्मरण हे आपलं घेणं कर्तव्य आहे. म्हणून आरंभी आदरे 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 Let's
आजच्या या कीर्तन सेवेला जे सुंदर असं गानगंधर्व जे आपल्याला साथीला लाभले आहेत, खरं तर कीर्तन यांच्याशिवाय अर्धवट आहे. सर्वांनी एकदा जोरात टाळ्यांच्या वाजवा. कीर्तनकार कीर्तन करणार तर त्याचा मध्येच आवाज गाण्यामुळे जाऊ शकतो, हे खरं आहे. आणि ही जी साथ लाभली आहे ना, यांच्याशिवाय कीर्तन खरंच अर्धवट आहे. आजच्या आपल्याला जे गायन सम्राट जे आहेत, म्हणजे जे आपलं गुरूंचं स्थान आहे आणि यांचेच मेन मुख्य शिष्य आहेत. आता बखरमध्ये ते हळूहळू आपण पुढे चिंतन मांडूया. हे शेगाव निवासी आहेत आपले, त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळा वाजवा. अविनाश महाराज बारी नुकतेच आपल्या या भजनी मंडळाला जॉईन झालेत आणि फार सुंदर असा आवाज आहे त्यांचा. आणि त्यांनी जसे आलेत तसे सर्वांवर मोहिनी टाकली महाराज. तसेच त्यांना जे साथ करणारे आहेत आमचे हरिभक्त पारायण सचिन महाराज सांगे, हे सुद्धा आपल्या भजनी मंडळात आहेत. आणि ह्या मंदिरात संकल्प केला होता, ज्यावेळेस भजनी मंडळाला सुरुवात झाली, संकल्प केला होता आमच्या भागवत महाराज सूर्यवंशी हे नित्य सेवेला आहे तिथे. अभंग निवडायचं खरं कारण तेच आहे महाराज, की इथे नित्य सेवा संपूर्ण शिवाजीनगर परिसरामध्ये अखंडित अशी नित्य सेवा चालू आहे. त्यांच्यासाठी खरं आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण की मंदिर उभारलं जातं, मंदिर झालं, सगळं होतं, आणि एकदाची की ती प्राणप्रतिष्ठा झाली त्याच्यानंतर त्या देवाकडे लक्ष नाही, काहीच नाही. परंतु इथं एक जिवंतपणा आहे महाराज. ज्या पादुका आहेत आपल्या सहानेताई, हा खूप मोठा प्रसंग आहे. म्हणजे अनुभव जर कीर्तनकाराने जर कीर्तन करावं तर फक्त पाठांतर करून येऊन इथं पाठांतर नाही करावं आणि नुसतं रेटायचं नाही. ते कीर्तन तुमच्या हृदयात सुद्धा बसणार नाही. ते काय चालू आहे काय नाही, फक्त बसायचं 2 तास नामस्मरण चालू आहे बस. तर तसं नाहीये. माऊलींनी सुद्धा म्हणजे नामदेवराव ज्यावेळेस ज्ञानेश्वरी वाचतात त्यांनी फक्त वाचायला सांगितले का, एक तरी होती अनुभवाची, एक तरी होते फक्त ज्ञानेश्वरीच नाही, तुम्ही कुठलाही ग्रंथ वाचा. आता इथे नित्य नेमाने गुरुचरित्र वाचन होत आहे, पण तुम्ही जे वाचन करताय, आता मला सांगा, हात वरती करा की कोण मनापासून फक्त कुठलीच भावना मनात न ठेवता ते गुरुचरित्राचं वाचन करतंय, की त्यांनी हात वरती करा की मी गुरुचरित्र वाचन हे कुठलीच अपेक्षा न ठेवता करतोय. मला फक्त हात वरती करून सांगा. प्रत्येकाने एक ना एक तरी बघा त्या ताईंसाठी त्यांना टाळ्या वाजवते आजच आहे. जीवनात माणसाने समाधानी असलं पाहिजे. तुमचा जसा जन्म होतो ना, भगवंत तसा तुमच्या नावालेखाला सगळं काही लिहून पाठवतो. सटवाईचा टाक माहिती ना आपल्याला, सटवाई आपण 5व्या दिवशी जशी पुसतो भविष्यातील लिहिते ना. मग आपलं काम काय, का आपण भगवंताकडे आल्यावर मागायचंच काम का करतो. भगवंताकडे शरणागत भावनेने आलं पाहिजे. भगवंत काय सांगतात, सततम कीर्तयंतो मा. हे भागवतात म्हणजे गीतेमध्ये वर्णन आलेलं आहे. सततम कीर्तयंतो मा याचा अर्थ काय, जो मला सतत भजत असतो, सतत माझं नामस्मरण करत असतो, जो मज होई अनन्य शरण, भगवंत त्याचा एक रूप होऊन जातो. त्याच्यामुळे आपण कुठलीही सेवा करा ही निस्वार्थ भावने. तुम्हाला काय हवंय हे भगवंतांना माहित नाही का, स्वामींना माहित नाही का तुम्हाला काय हवंय ते. तुम्ही नित्य नियमाने इथे जेव्हा सेवा करायला येतात, स्वामींचं एक वचन आहे, हम गया नाही
काय म्हणतात तेव्हा नुसतं सांगतं तरी अंगावर काढते. हम गया नाही हम जिंदा आहे. आणि आता तर स्वरूप एवढं सुंदर आपण बसवलंय महाराजांचं. देव घरा आला देव घरा आला भक्ती सन्माने पूजला देव घरा आला. आपण तर येऊन बसलेत ना. सेवा कशी केली पाहिजे? मनापासून केली पाहिजे. आमचे नामदेवराय नैवेद्य खाऊ घालायचे महाराज पांडुरंगाला आणि भगवंत अक्षरशः तो नैवेद्य ग्रहण करायचा. नैवेद्य हातीचा बस फक्त नामस्मरण काय. आजचा दिवस म्हटलं की नामस्मरण. आणि महत्व नामाला आहे. मूळ सांगत असताना आपली प्रस्तावनाच राहून जाते महाराज. तर ते म्हणतो ना ते नामच असं आहे की त्याला कुठलाही खंड राहतच नाही. तसेच आपले ओळख करून द्यायची अर्धवट राहून गेली आपली. आमचे फलानी महाराज आत्ताच नुकताच तुळजाभवानी मंदिरात सप्ताह झाला. त्या सप्त्याचं सर्व नियोजन आयोजन महाराजांकडे होतं. ते पण आपल्या भक्ती मंडळात आहेत. गणेश महाराज हे पण म्हणजे स्वामी सेवेतच आहेत. गोविंद पवार आमचे म्हणजे जीवलग सखा ज्यांना आपण म्हणतो प्रवीण महाराज उकेडी हे सुद्धा या 108 भजनाचे गुरुवार याच्यामध्ये सामील होते. आमचे प्रवीण महाराज झाले, सूर्यवंशी महाराज झाले. त्यात म्हणजे आता मी आहेच. आता त्या भजनाचं स्वरूप काय झालं हे तुम्ही आता प्रत्यक्ष समोर बघताय. त्याचं स्वरूप काय आहे, त्याचा आनंद काय आहे हे तुम्ही सगळं काही बघताय. तसेच आमचे पवार महाराज हे म्हणजे ज्यावेळेस हरिपाठ असेल किंवा कुठेही कीर्तन असो काम करतात. असं नाही फक्त भजनाने तेच करत असते. सर्व कामगार मंडळी सर्व आपले आता हे महाराज यांना सांगितलं होतं की हरिपाठाला काही झालं तर 7 वाजता ते हजर राहायचं. ते म्हटले नाही मला नाईट आहे. म्हणजे मला काहीच माहिती नाही. जर आपलं भजन मंडळी तर राहणार नाही तर मी सांगतो काय महाराज डायरेक्ट विना घ्यायला तो उभे राहून. पण त्यांनी विनंतीला मान दिला ते हजर राहिले. महाराज अविनाश महाराज सुद्धा फार लांबून काम सोडून आले. त्यांचे पेपर पण चालले. संदीप युनिव्हर्सिटीमध्ये उच्च शिक्षण घेत आहेत. म्हणजे एकही फक्त संप्रदायाचं नाव सर्वजण काम वगैरे सांभाळून आपला भक्ती मार्ग आणि आपल्या कीर्तनाचा हा टाइम सुद्धा जो ठेवला जातो ना हा तुम्हाला सांगितलं नाही. सगळे काम धंदे सोडून इथे या माझं नाम बदल कर. काही करा काम मुखी म्हणा राम राम. आणि आजच्या कीर्तनाला विशेष अशी गोष्ट म्हणजे जे मृदुंगाचार्य म्हणजे आमचा इथे काहीच अधिकार नाही तसं पाहायला गेलं. त्यांचं मस्त म्हणजे कीर्तन आता आज श्रवण करताय. पण हा रिपोर्ट जर तिथे मोठ्या महाराजांना गेला ना त्यांचे वडील मोठे कीर्तनकार आहेत. आता नुकतंच आपलं तुळजाभवानी माता मंदिरात तिथे कीर्तन झालं त्यांचं. थेटे महाराज आणि त्यांचे सुपुत्र शुभम महाराज थेटे खूप उत्तम असा पखवाज वाजवतात. त्याच्यासाठी जोरदार काळा असा एक श्लोक आहे
सांगायचं तुमचं. वीणा वादन तत्वज्ञ म्हटलेलं आहे. जे वीणा वाजवतात ना त्यांना तत्वज्ञ म्हटलेलं आहे. श्रुती जाती विशारदा, जो याची परीक्षा देतो ना, हे पाहिजे विशारद आमचे महामूर्ख तिथे बसलेले आहेत. आणि आज या म्हणजे या गादीवर उभं करायचं कारण म्हणजे हे बा, एकदा पहिलं कीर्तन आपलं गजानन महाराज मंडळ सुद्धा इथे भरपूर आलेले पण काही म्हणे की मी काही केलं तरी सगळे काम सोडून येणार म्हणजे येणार. ते आज हजर आहेत. तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. आणि जे म्हणजे श्रुती जाती विशारदा, तसं तालज्ञ अप्रयासेन मोक्ष मार्गम सविंदती, याचा अर्थ असा, हे सर्व नामस्मरण करतात, सर्वांच्या मुखात नाम आहे, ह्या नामाने ते मोक्ष मार्ग प्राप्त करू शकतात. पण मात्र हे फक्त यांच्या ताल वाद्यानुसारच मोक्ष मार्गाला, असं हे वर्णन आहे शास्त्रामध्ये. कधी काय वाजवायचं कधी काय नाही याचं सर्वस्व म्हणजे नॉलेज त्यांना असतं. आम्हाला काहीच कळत नाही करत, आम्ही फक्त त्यांचा ताल धरायचा. म्हणून तालज्ञ तत्वज्ञ ज्यांना म्हटलेलं आहे असे आमचे शुभम महाराज पेठे. खरंच पुन्हा एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि हे माझं मी भाग्य समजतो करत की ते आज आमच्या इथे म्हणजे आज बरेच दिवस झाले दत्तधामला आपली भेट झाली होती महाराज, आणि तिथे भजनाचाच कार्यक्रम होता. त्या दत्तधाममध्ये जो कार्यक्रम होता त्यावेळेस आमची महाराजांची भेट झाली. आणि वारकरी संप्रदायामध्ये असं नातं आहे की तुम्ही कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, तिथे तुम्हाला कधीच विरोध होणार नाही, सर्वजण आपलंसं करून घेत असतात. आणि ह्या ज्या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक नियोजक म्हणजे हा सप्ताह, इथला जो सप्ताह जो कोणी आयोजन करत असेल तर ते आमचे हरिभक्त पारायण पंडित महाराज काळे, याच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या वाजवा. आम्ही जे काही आज घडलोय, जे काही आम्हाला परमार्थाची सवय लागली आहे, हरिपाठाची म्हणा नित्यनेमाची म्हणा, ती खरं आमच्या काळे महाराजांमुळे लागली. तसेच आमचे ज्येष्ठ सिनियर ज्यांना आपण म्हणतो सदगीर महाराज, उत्तम असा पक्का वाजवतात ते पण हरिपाठात. आणि आज इथला जो हरिपाठ आहे त्यांच्याशिवाय अर्धवट असतो. आम्ही सांगितलंय, आम्हाला सांगितलं जातं की हरिपाठ करायचा, पण नाही, एक जबाबदारी ज्यांना दिली आहे त्यांनी ती पूर्ण पार पाडायची आणि ते नित्यनेमाने ते पण पार पाडत असतात. आमचे नुकतेच जॉईन झालेले बाळा महाराज राठोड, सुंदर असा आवाज आहे. आणि त्यांचेच बंधू म्हणजे गाववालेच आहे ते आमचे, आमचं गाव चाळीसगाव आणि चाळीसगावच्या जवळच आहे गोडेगावले, दोघं मंडळी आहेत. आणि जे मेन आपले दोन, आता तुम्ही सगळेजण त्यांना म्हणजे माहितीच आहेत, ज्यांना गाण कोकिळ्या म्हणून तुम्ही ओळखत असता. आता नेमकं इथे फक्त महेशच उभा आहे, ते महेशाचे विष्णू गायब आहे ना ब्रह्माही गायब आहे. तिघं जोडी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सांगायची काही गरज नाही. आता काय असो, दत्त जयंतीचा उत्सव आहे महाराज, सगळीकडे खूप धूमधाम आहे आणि सगळीकडे हा उत्सव आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला एकेकाला जावं लागतं आणि आपला हा कार्यक्रम होत राहणार. जरी कोणी म्हणजे काहींना जर येणं नाही झालं काय, पण आपला कार्यक्रम स्वामी थांबवणार नाही, स्वामी सर्वस्व पार पाडून नेणार. विठ्ठल विठ्ठल. आपण आपल्या अभंगाकडे वळलो. ओळख परिचय सर्वांचा झाला आहे. अभंगामध्ये आजचा जो मेन मुद्दा जो आहे तो गुरु शिष्याचा आहे. तुम्ही म्हणाल कसा, ते भागवतामध्ये जे वर्णन आलेलं आहे ते भगवान उद्धव आणि भगवान कृष्ण यांच्यामध्ये झालेला हा संवाद आहे. तिथे भगवान भक्तराज जे उद्धव आहेत यांना भगवान असा उद्देश करत आहे. आणि गीतेमध्ये जर आपण बघितलं तर अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण उपदेश करत आहे. तिथे सुद्धा गुरु शिष्य म्हणजे गुरु तिथे भगवान झाले आणि शिष्य तिथे अर्जुन झाला. तसंच आपण जर भागवतात म्हटलं तर भक्तराज उद्धव तिथे शिष्य झाले आणि भगवंत श्रीकृष्ण हे तिथे त्यांचे गुरु झाले. तसेच जर आपण पुढे होत गेलो, उद्धव महाराजांचा जर पुढे जर अवतार बघितला तर तो नामदेव रायांचा झालेला आहे. नामदेव रायांनंतर हा अवतार जो झाला भगवंताचा तो तुकारामांचा झालेला आहे. आणि तुकाराम महाराजांना जर अनुग्रह कोणी केला असेल तो भगवान पांडुरंगाने केलाय. पांडुरंग सत्य केला, पांडुरंग सत्य केला.
भगवान पांडुरंगाने केला आहे. तसंच निवृत्तीनाथांनी ज्यावेळेस नामा संदर्भात चर्चा केली आहे, आपल्या गुरूंना त्यांनी प्रश्न विचारलाय की प्रभू हे नाम एवढं विशेष का आहे आणि याचं महत्व काय आहे. तर त्यावेळेस निवृत्तीनाथांनी जे उत्तर ज्ञानेश्वर महाराजांना दिलं ते अभंगाचं शेवटचं चरण आहे. प्रत्येकाच्या जीवनात एक गुरु असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपल्या जीवनात जर काही प्रश्न आपल्याला पडतोय ना, तर तो जर सोडवण्याची ताकद कोणात असेल तर ती आपल्या गुरुमध्ये. सद्गुरु कृपेने उजळला दीप, म्हणून घडले स्वरूप तुझे देवा. भगवंताचं स्वरूप जर तुम्हाला पाहायचं असेल तर गुरु केल्याशिवाय पर्याय नसतो. आणि म्हणूनच निवृत्तीनाथांना ज्ञानेश्वर माऊलींनी जी समस्या विचारली आहे, काय की नामाचं महत्व एवढं का. निवृत्तीनाथाने सांगितलंय गगनाहुनी वाढ, आणि ते रहस्य काय आहे. तर त्यावेळेस निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं की हे जगात जे आहे माया तत्वाला महत ब्रह्म म्हटले. माया तत्व, माया तत्व म्हणजे काय, आपण जे संसारात आहे, जे संसार जगतो आहे हे सत्य नाहीये, ही माया आहे. सत्य काय जर असेल ते आपल्याला दिसणार नाही, आपल्या जे ह्या दृष्टीने दिसणार नाही. त्यासाठी दिव्य दृष्टी असणं गरजेचं आहे, आणि ती दिव्य दृष्टी फक्त सद्गुरूच देऊ शकते. आणि जर हरिपाठ जर आपण बघितला, जो नित्य नियमाचा आहे, वारकरी सामान्य सर्व वारकरी, जो कट्टर वारकरी असेल महाराज त्यांनी हरिपाठ संध्याकाळी केलाच पाहिजे. सागर महाराजांनी मला सांगितलं की संध्याकाळी लवकर यायचे तर आपल्याला हरिपाठ घ्यायचा, पण त्यांना मी त्याच वेळेस फोन केल्यानंतर माझा ऑलरेडी तिथं पाठ चालू आहे, नामजप चालू. कारण नित्य नियमाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. ज्यावेळेस तुम्ही नित्य नियम काही करता तर तुम्हाला ती शरीराला एक सवय लागते. आणि जे तुम्ही सिद्धीच घेतलेलं कार्य, तुम्ही म्हणतात की मी भरपूर देवदेव केलं महाराज, माझं एकही कार्य पूर्ण नाही झालं, त्याला कारण असतं. ज्यावेळेस तुम्ही संकल्प करतात, तो संकल्प केल्यानंतर जी काही पूजा विधी आहे, जे काही माळ जप आहे, जो कोणी सद्गुरूंनी जर तुम्हाला जर मंत्र दिलेला असेल किंवा काही असेल, म्हणजे कुठल्याही प्रकारची पूजा असो, ह्या पूजेला नित्य नियम वेळेवर झालाच पाहिजे. तुम्हाला जर सांगितलं सद्गुरूंनी रोज संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला नामस्मरण करायला बसायचंच आहे, तर तिकडे दुनिया झाली तरी चालेल, पण त्या वेळेला तुम्ही नामस्मरण हे केलंच पाहिजे. नंतर आपण काय करतो, आपलं जर काम सिद्धीच नाही गेलं, मी इथं भरपूर मग सद्गुरूंनी सांगितलं आम्हाला हे करा, म्हणजे 3 महिने हे करा, तुमचा हा प्रश्न सुटेल. पण आपण जर 3 महिने त्यांच्यावर विश्वास ठेवून जर वेळेवर ती गोष्टच केली नाही तर तुमचं कार्य सिद्धीत जाणार नाही. आणि हे बकरीचा इथे कोणी बकर वाचतं, त्या बखर मध्ये सुद्धा तसे वर्णन आलेले आहेत स्वामींचे. त्याच्यात सुंदराबाईचं जे प्रकरण आहे,
सुंदराबाईला सेवा दिली ती स्वामींनी, नित्य नेमाने ती सेवा करत असते. परंतु ती सेवा करत असताना ज्यावेळेस तिला मायेने ग्रासलं, राजांनी, कारण की जे काही स्वामींचं जे काही होतं आवर सावर जे काही होती, नैवेद्य म्हणा, आंघोळ करणं म्हणा, सर्व सेवा सुंदराबाई अतिशय छानपणे करत होत्या आणि हे त्यांचं पूर्वजन्मीचं भाग्य पण होतं, त्यामुळे त्यांना ती सेवा लाभली होती. मात्र ती सेवा करत असताना मायाने जर तिथे म्हणजे विध्वंस केला नाही तर विषय राहते. त्यावेळेस ती सेवा तुमची खरी आणि ही खरी परीक्षा असते. त्यावेळेस ज्यावेळेस त्या राजाने त्यांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला आणि सुंदराबाई त्या मायेला बोलवल्या, परिणाम काय झाला? फटके खावा लागले. आणि हेच वर्णन आपण काल्याच्या कीर्तनात एक फार सुंदर असं सांगतो. भागवतात म्हणण्यापेक्षा हरिविजय नावाचा ग्रंथ आहे, त्या हरिविजय नावाच्या ग्रंथामध्ये वर्णन आलेलं आहे. पेंद्या, सुदामा, श्रीकृष्ण भगवान हे सर्व पोरांना सवंगडींना घेऊन चोरी करायला जात असत. चौर्यकर्म ज्याला आपण म्हणायचो, ते चौर्यकर्म करायला जात असताना ज्यावेळेस रात्रीची वेळ असायची किंवा ते कवाड वगैरे सर्व बंद असायचे आणि चोरी म्हणजे दुसरं काही नाही फक्त खाण्याचं, माखन खा, दही खा, लोणी खा. ते चौर्य करायचं कसं? दरवाजे तर लावलेले आहेत आणि चोरी तर करायची आहे, भगवंता स्वरूप आहे. तर भगवंत एक लीला करायची त्यावेळेस. लीलाधर आहेत आपले, भगवंताचं एक नाम आहे लीलाधर. तर ती लीला केल्यानंतर काय व्हायचं? सर्वांना सांगितलं जायचं की आपले डोळे बंद करा, मी तुम्हाला ह्या मार्गात प्रवेश करू, आपण काय जे चोरायचं आपण ते बिंदा चोरू आणि हे ताव मारायचं. बस झालं, ठरलं जायचं चोरी करायला. त्यावेळेस पेंद्यांनी ठरवलं की हे श्रीकृष्णाचं दरवेळेस राहतं काय असं, दरवेळेस आपल्याला डोळे का बंद करायला. बघा आता ही इथे माया आहे आणि जो कोणी माया पाहण्याचा प्रयत्न करतो तो फटके खाल्ल्याशिवाय राहत नाही. फटके खायचा विषय असा, ज्यावेळेस त्यांनी डोळे आरते उघडे ठेवून ते पाहण्याचा प्रयत्न केला, झाला असं चोरी करायला गेलेले सर्व पोरं बाहेर आले. मात्र पेंद्या ते जे शिंक राहतं ना दयाचं माड वगैरे तिथे उलटा टांगलेला आहे, असं हरिविजय ग्रंथात वर्णन आहे. असा अर्धा डोकं खाली पाय वरती, रात्रभर तसा ती शिक्षा भगवंताने त्याला दिली. झाला असं दुसऱ्या दिवशी सर्व गवळणी वगैरे घरातले माणसं वगैरे आली, जो त्याला चोप दिलाय, काठा म्हणू नका, लाथा म्हणू नका. तर याच्यात साध्य असं झालं की भगवंताचं फक्त जे सांगितलंय, गुरूंनी जो आदेश केलाय तो आदेश आपण मानला पाहिजे. त्याच्यावर कुठलीही शंका कुशंका घेण्याचं आपलं कामच नाहीये, तेवढी आपली बुद्धीच नाहीये शाबूत. आणि जर तुम्हाला तशी बुद्धी शाबूत करायची असेल तर तसं तेवढं सिद्ध व्हावं लागतं. भगवान श्रीकृष्णाने ज्यावेळेस अर्जुनांना जी गीता सांगितली त्यावेळेस अर्जुनाचं मूळ तत्व असं होतं की त्याला ती सिद्ध होणं गरजेचं होतं. ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन पण आलेलं आहे, जे अर्जुनाची पांक्ती परिसन होय योग्य होती, परिसही योग्य न होती, ते कृपा करुणी संती अवधान द्यावे. त्याच्यासाठी योग्यता असणं गरजेचं आहे. सद्गुरूंनी जर आपल्यावर विश्वास टाकलाय तर त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि हे सगळं होत असताना मायेने ज्यावेळेस पेंद्याला ग्रासित केलं त्यावेळेस त्याला फटके खावा लागले. म्हणून माया तत्वाला धरून चालणार नाही. जर आपला संसारी जो जीव आहे त्या जीवाने माया तत्वाला धरायचं का ब्रह्मतत्वाला धरायचं? ब्रह्मतत्व महत्वाचं की माया तत्व? ब्रह्मतत्व जर धरायचं असलं तर ब्रह्मतत्व हे व्यापक किती आहे याची कल्पना सुद्धा आपण करू नाही शकत. 3 प्रकार सांगितलेले आहेत. ब्रह्मतत्व, त्याला जे माया म्हणजे महत्तत्व आपण ज्याला म्हणतो, जी माया आहे, आणि त्याच्यापेक्षाही जे व्यापक आहे तो परमात्मा सांगितलेला आहे, जे स्वरूप म्हणतो आपण. आणि परमात्म्यापेक्षा जर व्यापक काही असेल तर ते गगनाहुनी वाढ
माया तत्व हे व्यापक आहे. कसं आता जर आपण बघायला गेलो तर परमात्मापेक्षा म्हणजे हे सत्य ज्ञान असं म्हटलेलं आहे. सत्य ज्ञान आनंदचे प्रवरण म्हटलेले आहे. भगवंताचं नाम कसं आहे? सत्य आहे. ते ज्ञानवंत आहे. ज्ञानाशिवाय त्याची प्राप्ती नाहीये. आणि त्याची व्यापकता कशी आहे तर गगनापेक्षा म्हणजे गगनाची जशी चादर आहे तेवढं ते व्यापक आहे. भगवंताच्या नामाचं हे स्वरूप आहे. तुम्ही म्हणाल कसं? बघा आता पृथ्वी तत्व जे आहे पृथ्वीपेक्षा काय व्यापक आहे? जलतत्व आहे. जलतत्वापेक्षा व्यापक आहे वायू तत्व आहे. वायू तत्वापेक्षा व्यापक जर बघितलं तर अग्नी तत्व आहे. आणि अग्नी तत्वापेक्षा जर व्यापक बघितलं तर गगन आहे. म्हणून ते आणि म्हणताना वर्णनही तुकोबारायने तसं केलंय. सत्य ज्ञान अनंत प्रवरण. विठाला विठाला मेहंदीचा कार्यक्रम आम्हाला मेहंदीचा कार्यक्रम ऐकू आला पण मेहंदीचा कार्यक्रम चालू असो. आपला वेळ किती? 10:30 पर्यंत. विठाला विठाला आनंद तिकडेही आहे आनंद इकडेही आहे. असं समजायचं की हे भगवंताचं लग्न इथं चालू आहे. काही हरकत नाही, करूया आपण तसं वेळ. तर ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांना हे विचारण्यात आलं की तुम्हाला ह्या नामाविना तुमचं जीवन चालतं का? सद्गुरूंनी प्रश्न विचारलाय. निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजांना ज्यावेळेस विचारतात संपूर्ण हरिपाठ जर बघितला ना तर याच्यात नामाव्यतिरिक्त काहीच नाही. आम्ही नित्यनेमाने हरिपाठ वाचायचो पण हे महाराज असं घडलं सागरभवानीची तारीख दिली अभंगाचा अभ्यास तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं मी माऊलींना मागं म्हटलं पण होतं आपल्या जिथे कथा चालू होती ना त्यावेळेस वर्णन असं केलं होतं की काय या संतांचे सांगू उपकार. स्वामींचे आपल्याला किती आणि कशा प्रकारचे उपकार आहे हे सांगण्याचा मी प्रयत्न करणार होतो. सागर महाराज पहिल्याच दिवसाची सेवा देऊन बसले तर इथे वारकरी संप्रदायाचा दंडक नटून चालणार नाही. जर तुम्ही ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावे. जर आपण त्या विचारांनाच जर खोडा घातला तर तो संप्रदाय सांभाळण्यामध्ये आपण अधिकारी नाही. त्यामुळे मग तो अभंग 1-2 दिवसापूर्वी त्याच्यावर पूर्ण असा अभ्यासही झाला पण आयुष्यात पहिल्यांदा एवढा अभ्यास म्हणजे हरिपाठाचा मी पहिल्यांदा केलाय. सगळेच वाचून काढून सगळ्यात काय माऊली म्हणजे डिटेल वर्णन करताय हे खरंच त्याच्यात. आणि जो अभंग निवडला तो का निवडला इथे ज्या आपल्या सहानेताई होत्या ना आज आपण जे मंदिर पाहतोय जे स्वामी महाराज आपल्याला दिसत आहे त्याला खरं मूळ कारण जर कोणी असतील तर आमच्या सहानेताई. इवलेसे रोप लाविले द्वारी खयाचा वेलू गेला गगनावरी. त्यांनी एक छोटस मंदिर होतं सुरुवातीला एकदम छोटस मंदिर होतं. त्यांचा नित्यनियम असायचा स्वामींची सेवेचा आणि स्वामींच्या सेवेमध्ये एकही भक्त असा नाही की तो नित्यनियम पाळत नसे. आणि तीच सेवा आणि त्याच कारणामुळे आजचा हा अभंग निवडला आहे. विठ्ठला रामायणात फार सुंदर वर्णन आलेलं आहे. नामाचं महत्व का आहे? वाल्मिक ऋषींना नारद मुनींनी नाम दिलंय. वाल्मिक ऋषी कोण होते? दरोडेखोर, चोरी करणारे, लुटारू अशी म्हणजे आपण आपली तेवढी पात्रता नाही आपण त्यांना तसं बोलू शकतो. परंतु जर इतिहास बघितला तर वाल्मिक ऋषी हे त्यांना वाल्या कोळी या नावाने आपण ओळखत होतो. पण ज्यावेळेस त्याचा उद्धार करायचा होता नारद मुनींनी त्यांना एक नाम दिलंय. त्या नामाच्या जोरावर वाल्मिक ऋषींनी काय केलं? केले रामायण राम सत्ययुगातली ही गोष्ट आहे.
सत्ययुगात वाल्मिकी ऋषींना राम कसे आहे हे माहिती सुद्धा नाहीये. पण आज आपण जे काही रामायण वाचतोय, रामायण ऐकतोय, रामायणातले जे काही बारकावे आपल्याला सांगण्यात येतात, ज्याच्यात आपण शिकतोय, हे फक्त नामाच्या जोरावर वाल्मिकी ऋषींनी मांडलेलं. एवढी नामाची विशेषता असल्यानंतर आणि सद्गुरू आपल्या शिष्याची परीक्षा घेतात. एखादा शिष्य जर पक्का करायचा असेल ना, तर सद्गुरू त्याची परीक्षा घेतल्याशिवाय राहत नाही. मग त्यावेळेस ज्यावेळेस निवृत्तीनाथांनी प्रश्न केला ज्ञानेश्वर महाराजांना की तुमचं जीवन नामाविना कसं आहे, नामे विना जिने तरी ते व्यर्थ. हरिपाठात वर्णन आहे ना? ज्ञानदेव जीने नामे विना व्यर्थ. ज्ञानदेव जीने नामे रामकृष्ण पंथ पंथ म्हटलं ते सर्वच आले. नाथ पंथ आले, वारकरी संप्रदायाचा पंथ आला, पण त्याच्यात जर योग मार्ग बघितला तर ज्ञान पंथ आला, वैराग्य पंथ आला, दत्त पंथ, सर्वच पंथ आले. पण या सर्व पंथांना महत्व कशामुळे महाराज? प्रत्येकात एक नाम आहे, आपली ओळख. आज आपण एवढे सगळे उभे, कोणता पंथ आहे आपला? वारकरी पंथ. जर आता फक्त आपल्यामध्ये फक्त पंथी आहे, कोणते? तर हे नामाचं विशेषण आहे. कुठलीही गोष्ट आपण आपली जी ओळख आहे ती नामाशिवाय नाही. तर ज्ञानेश्वर महाराजांना ज्यावेळेस विचारलं तर त्यावेळेस कुठला, तर ते काय सांगताय? तेनेचे पंथे चालू जाता, इथून सुटका नाहीये. माणूस जर एकदा संसारात अडकला, कुठल्याही पंथात जर अडकला, आता आम्ही ज्या पंथात प्रवेश केलाय ना, हा आमचा नामच संसार आहे असं म्हणायला का? माऊलींनी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे, असोनी संसारी जीवावे मुखरी. का सांगितलं? तुम्ही संसारी असताना माया तत्व तुम्हाला ग्रासल्याशिवाय राहणार नाही. संसारी आणि या संसाराला लटिका व्यवहार म्हटलेला आहे. लटिका व्यवहार असे हा संसार वाया येर झार हरिवरी. जर या संसारात हरिनामाची जर जोड नसेल ना, तुम्हाला संसारात प्रश्न हे पडतच राहणार आणि त्याच्यातनं कधीच तुमची लवकरात लवकर सुटका होणार नाही. तुम्ही कितीही अहंकार बाळगला की आम्हाला काही गरज नाही देवाची, हे शक्य नाही.
ज्याची या सत्ते तुझी आरती दासी होती. तुझी आरती दासी होती. या संसारातल्या ज्या मायारूपी गोष्टी आहेत, जर आपण त्याच्यामध्ये अडकून पडलो ना तर माणूस विषयाकडे वळतो. विषयाकडे वळला म्हणजे काय? इथे काम आला, क्रोध आला, क्रोधानंतर द्वेष आला. काम म्हटलं की एखाद्या गोष्टीची आपण आसक्ती करणं. ही जर आसक्ती पूर्ण नाही झाली तर आपल्याला क्रोध निर्माण होतो. आणि हा क्रोध आपण एखाद्याचा पार म्हणजे फडशा पाडायला सुद्धा कमी करत नाही. हा द्वेष निर्माण होतो. त्याच्यामुळे ह्या विषय विकारापासून लांब राहायला पाहिजे. संत सदैव ह्या विषयांपासून लांब राहतात, कारण संतांचा विषयच नारायण होऊन बसतो. विषय तो त्यांचा झाला नारायण. आणि जर आपण ह्या नारायण नामाला जर सोडलं तर हरिविना जन्म नरकाचे वेग. अभंगाचं तिसरं चरण. हरिविना Jai Ho
नाही लागत आहे तुम्हाला? बोर होत नाही ना? समजतंय ना काय बोलतोय ते समजतंय? हरिविना जन्म नरकची पैजाना. शब्द उच्चारताना माऊली कशी उच्चारताय? नरकची चकार दिलाय, नरकच्या पुढे चकार दिलेला आहे. नरक कशाला म्हटलंय? या नरकाचे 3 द्वार सांगितले. त्रिविधम द्वारस्य. कोणते? हेच काम, क्रोध आणि लोभ. हे 3 द्वार सांगितलेले नरकाचे. आणि नरक या शरीराला म्हटलेलं आहे. हे शरीर कसं आहे आपलं? रक्त मुताने भरलेलं आपलं हे शरीर. हे चांगलं आहे का? हे शरीर अपवित्र आहे. ज्यावेळेस आपण अंतिम संस्काराला जातो बघा, आपण त्याला कसं म्हणतो? देह अपवित्र मानतो. त्याला स्पर्श जरी झाला तरी आपण घरी येऊन सुचिरभूत होतो, स्नान कर्म करतो. त्या राखेला सुद्धा स्पर्श केला तरी आपण ते अपवित्र मानतो. जरी स्मशानात महादेवाचा वास असला तरी आपण त्या गोष्टीला अपवित्र मानतो. म्हणून याला नरक म्हटलेलं आहे. नरकची पैजान. आणि ह्या नरकाचे त्रिविधम द्वारस्थ म्हणजे जे 3 द्वार जे सांगितले ते काम, क्रोध, लोभ या शरीरातच असतात आणि हेच माणसाचा नाश करतात. अहम भाव इथे निर्माण होतो. अहम भावामुळे काय म्हणतात? जिथे आपण काय म्हणायला पाहिजे? अहम ब्रह्मास्मी. आपण काय म्हणतो का तसं नाही. उलट आपण जो सात्विक असतो त्याला सुद्धा दिवसाला बघत नाही. त्याला सुद्धा म्हणतो मी काय ठेवलं या पदार्थामध्ये, चल आमच्यासोबत. त्यालाही बिघडवायचे आपण काम करत असतो. आणि हेच कारण आपल्या म्हणजे धर्मावर जे म्हणतो ना आपण ग्लानी आल्यासारखं हेच काम आहे की जे आपण धर्माचं पालन केलं पाहिजे. पालन करायला सांगितलेलं आहे. सध्या जगात बघताय तुम्ही काय बिकट परिस्थिती आहे. आणि त्याला कारणीभूत मी दुसऱ्या धर्माला नाव नाही देणार. दुसऱ्या धर्माला मी काही बोलूच नाही शकत. इथे पहिले आपल्या घरातनं सुरुवात झाली पाहिजे. घरातनं सुधारणा होणं पाहिजे. ज्यावेळेस आपल्या घरातली एक व्यक्ती आपल्याला शहाणपणा शिकवते या धर्माबद्दल, मुळात त्याला त्यातलं नॉलेज नसतं, त्यावेळेस साहेब आपण त्याच्या कानफटात वाजून त्याला ते शिकवलं पाहिजे. पण त्याच्या विरोधात या गोष्टी होत असतात. आपण तसं करत नाही. आपण उलट त्याच्या भरीस तुझे सांगतो तेच खरं असेल. त्याला कारण म्हणजे आपली अज्ञानता आहे. आपण या नामाचं महत्व जाणून घेतो की ह्या नामात ताकद काय आहे, या नामामुळे होतं काय. ज्यावेळेस तुम्ही नामस्मरण नित्य नियमाने ज्यावेळेस करतात ना, त्यावेळेस ती अनुभूती तुम्हाला अंतरात्म्यातून येत असते. आपली जी वाणी आहे ती शुद्ध होत असते. आणि हे कधी होणार? ज्यावेळेस तुम्ही सदैव नामस्मरण घ्याल, त्या नामाचं महत्व जाणून घ्या. आणि हे नाम ज्यावेळेस तुमच्या सातत्यात ज्यावेळेस येतं ना, त्यावेळेस काय होतं माहितीये? काम नावाचं जे म्हटले ना आपण, काम नावाची गोष्ट, याला काय होते? थंडी वाजते. आज थंडी काय आहे? त्या काम नावाच्या गोष्टीला थंडी वाजते. त्याच्यानंतर काय होतं? त्या काम नावाला जर थंडी वाजायला लागली महाराज, अविनाश महाराज, ते क्रोध नावाचा जो आहे ना, त्याला थंडी ताप येतो.
म्हणजे लकवा मारतो, त्याला पॅरालिसिस होतं. आणि काम आणि ह्या क्रोधाला जर सगळं काही झालं तर लोभ जो आहे हा ऑटोमॅटिकच काढता पाय आपल्या जीवनात घेत असतो. म्हणून नामस्मरण काय केलं पाहिजे? नारायण हरी नारायण हरी नारायण हरी नारायण भगवंत तुम्हाला आपलंसं करून घेत असतो. त्या रामायणात याच गोष्टीवर एक प्रसंग सीता मातेचा सांगितलेला आहे. सीता माता ज्यावेळेस रावणाच्या कैदेत जिथे होती अशोक वाटिकेमध्ये, त्यावेळेस तिने एक झाडावर आळई जी असते ना, आळई, त्या आळईला माशी बळत असताना बघते. आणि त्यावेळेस सीता मातेला त्रास होतो, रडू लागतात सीता माता. त्यावेळेस ती त्रिजटा नावाची जी दासी असते तिथे, जी सीता मातेच्या रक्षणासाठी ठेवलेली असते, ती येते सीता मातेला विचारते, का अशा रडतात तुम्ही, काय झालंय तुम्हाला? तर त्यावेळेस ते सांगतात की ती आळई बघ म्हणे, ती माशी बनण्याचा प्रयत्न करते. आणि ती माशी म्हणजे आळई ज्यावेळेस माशी बनण्याचा प्रयत्न करते, सातत्याने जो प्रयत्न करते, तशीच अवस्था ह्या माझ्या जीवाची झाली आहे. मी सदैव रामाचं नाम घेते, त्याच्याने होईल काय? मी राम स्वरूप होऊन जाईल. आणि जर मी राम स्वरूप झालो, मी जर राम स्वरूप जर झाले आणि भगवंत जर मला बघायला आले, तर मी त्यांना भेटणारच नाही. तर बघा, राक्षसी वृत्ती असलेली त्रिजटा सुद्धा तिथे सीता मातेची समजूत काढते. सीता माता कोण आहे? तिथे मायेचं स्वरूप आहे. सीता माता तिथे मायेचं स्वरूप आहे. थोडासा अभ्यासाचा विषय आहे. ती राक्षसी वृत्ती असलेली त्रिजटा तिथे समज काढते सीता मातेची, की ज्या पद्धतीने तू जर नामस्मरण करते, तुझी ही अवस्था आहे, तिथे भगवंताची सुद्धा तीच अवस्था आहे. तुम्ही एकमेकांना पूरक असे आहात. राम सीता आणि सीता राम हे काही वेगळे नाही. आणि हे सातत्य असल्यामुळे तिच्या मनात हा विचार आलेला आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना हे सर्व कोडे पडलेले असताना त्यावेळेस अभंगाचं पहिलं चरण येतं.
काय केलं पाहिजे? टाळी वाजवली पाहिजे. नामस्मरण केलं फक्त नित्य नियमाने ती फक्त सीता मातेची वाटिका स्वच्छ करत होती, तरी तिला ज्ञानाची प्राप्ती होते आणि जगाची माता तिला ती समजवते. एवढा अधिकार त्या नामस्मरणाने आणि नित्य नियमाने प्राप्त होतात. तसे सांगायला उदाहरणं भरपूर आहेत. त्याच्यामुळे काय करायचं आता, आणि आपल्याकडे वेळ फार कमी झालं. त्यामुळे जे गोड आहे, जे अमृत आहे, असं नाम आपण घेतलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? समजलं का नाही कीर्तनाचं? समजलं ना? ते हसवलंच पाहिजे असं काही आहे? कीर्तन हे तुमच्यासाठी नाही, तर ते तुमचं भलं व्हावं याच्यासाठीच कीर्तन आहे. आणि त्याच्यामुळे हसण्याचा विषय केलाच नाही पाहिजे. इथं चिंतन, ही चिंतनाची जागा, नाही तर हसणारे बाबा भरपूर येतील, पण हसण्याची ही जागा नाही. जीवनाचं मर्म जाणून घेतलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण मंदिरात येत असतो. मंदिर कशासाठी? मंदिराचा अर्थ माहिती आहे? मन दिव्यत्वाच्या, भगवंताच्या दिव्यत्वाच्या इथे आपलं मन रमलं पाहिजे, असं हे स्थान म्हणजे मंदिर आहे. आणि आपण भाग्यशाली आहोत. आपल्या या परिसरात दिनकरांच्या मेहरबानीमुळे जवळपास 108 मंदिर आता झालेले असतील. पूर्ण परिसरात एवढे सत्य होतात महाराज, आपल्या परिसरात एवढे सत्य होते कुठेच होत नाही. आणि हे आपलं भाग्याचं आहे. पण तरी सुद्धा काही गोष्टी लोकांना सांगावं लागतात की नामस्मरण घ्या, या अशा ठिकाणी येत जा, आपलं जे जीवन आहे ते पवित्र करून घ्या, त्याच्याने तुम्हाला जीवनातले जे काही मार्ग आहेत ते सापडतील. नित्य नियम आम्हाला होत नाही महाराज, जे आमचं कर्म जे आहे, आमच्या कामात आम्हाला वेळ मिळत नाही असं सांगून आपण सहजपणे जी जबाबदारी मुख्य जी आहे ती झटकतो. पण ह्या नित्य नियमाला आपण अंगीकारलं पाहिजे. ती कशाने होईल? नित्य नियम कशी सवय लागत नाही होत? तुम्ही म्हणताय ना नाही होत. एकादशी व्रत सांगितलेलं आहे, बरोबर? वैष्णवांसाठी एकादशी व्रत हे महत् पुण्य असं व्रत सांगितलेलं आहे. किती दिवसानंतर येतं? रोज येतं का ते? किती दिवसानंतर येतं? 15 दिवसांनी. बरोबर. मग 15 दिवसानंतर एक एकादशी आपण करू नाही शकत का? एक सवय लावून घ्या, एकादशीचं व्रत करायचंय. जर एकादशीचं व्रत केलं, तुम्हाला हळूहळू ती सवय लागेल. नित्य नियमाचं सांगतोय मी तुम्हाला. नित्य नियम का सांगितलाय? माऊली सांगतात की नित्य नियमाने जर तुम्ही नाम घेतलं तर ते नामाचं स्वरूप हे नियमित होत असतं. तुम्हाला त्याची गोडी निर्माण होते आणि त्या साधकाचं स्वरूप नामीमध्ये होतं. आणि ज्यावेळेस तुम्ही नामी होता ना, त्यांनाच माऊलीने जरूर म्हटलेलं आहे. आणि तुम्हाला या जीवनात कुठलीच तुम्ही स्वतःच अपेक्षा सोडून द्याल की मला हे प्राप्त झालं पाहिजे, मला ते भेटत गेलं पाहिजे. तुम्ही फक्त संकल्प जरी केला तर भगवंत तुम्हाला ते हजर करून देणार, एवढी त्या नामात ताकद आहे. पण आम्हाला फक्त एकच नाम, जे आपलं सोम्या गोम्या. आम्ही गावाला गेलो होतो, गावीला कथेला गेलो होतो, जळगाव साईडकडे 8 दिवस होतो तिथे. आणि तिथे एका बाईचं नाव होतं उषा. काय नाव होतं? उषा नावाची बाई होती. आणि नुकतीच ती म्हणजे माहेरवाशील होती ती. आणि एक घरात वाद होता, पुढे तुम्हाला कळेलच तो कसला वाद होता. आणि आम्ही जस्ट रात्रीच्या वेळेस गेलो तिथे, आणि कथा वगैरे संपली, संध्याकाळची वेळ होती, सगळी कथा वगैरे संपली आणि आम्हाला झोपण्याची तयारी करायची होती. तर आमना खालीशे तो विषय असा होता की त्यांना सांगितलं, म्हणतो मावशी उशाले काही शेका म्हणे. तिला काय म्हटलं मी तिला उशाला मागितलं होतं की आम्हाला झोपायचं, मला उशाला काहीतरी द्या. मावशी उशाले काही शेका. ती झाली सुरुवात. काय सांगू म्हणे बाबा. आणि बाबा लोक म्हटले, धोत्रावर म्हटले की ते सगळे कारण मांडायला तयार. म्हणे बाबा काय सांगू म्हणे, 2 वर्ष वेगात लगडले, अजून हुशारी काहीच नाही म्हणे. म्हणजे नावाचा हा फरक आहे. आम्ही नाम सांगतोय कोणतं आणि तुम्ही नाम समजताय कोणते, हा फरक आहे.
भगवंताचं नाम आणि नाव याची जमीन आसमानचा फरक आहे. नाम जे आपल्याला सद्गुरूंनी केलं आहे त्याला नाम म्हटलेले आहे आणि ते विशेष असं तत्व म्हटलेलं आहे आणि ते आपण नित्य नियमाने घेतलं पाहिजे. मग घ्यायचंय ना नाम नित्य नियमाने. पण सुरुवात आजपासून करायची. सर्वांनी हात वरती करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा उद्या श्री महाराजांचा जन्मोत्सव आहे. आपल्याकडे उद्याची तारीख सांगितली पण आपले स्वामी सेवेच्या हिशोबानुसार आपलं पौर्णिमेच्या म्हणजे हा फरक जो आहे तो कसा आला माहितीये का? काही ठिकाणी भगवंताचा अवतार जो आपण म्हणतो तो विष्णू रूप आपण ज्याला म्हणतो ब्रह्मा विष्णू महेश आणि वेद मान्यतानुसार जर बघितलं तर याला शिवाचा अवतार पण म्हटलेला आहे. आणि ज्यावेळेस आता कथा भाग तुम्हाला उद्या कळेलच पण हा जो प्रकार आहे की जो आपण म्हणतो तो फरक फक्त याच्याच करता आहे की ज्यावेळेस सती अनुसया माताकडे भगवंत परीक्षा घेण्यासाठी आले त्यावेळेस सती अनुसया मातेने ज्यावेळेस त्यांना बालक स्वरूप केलं तो प्रहर म्हणजे उद्याचा संध्याकाळ आणि जो आपण साजरा करणार आहे तो ह्या बालकांना मूर्तमंत स्वरूप जे दत्त महाराजांच्या स्वरूपात प्राप्त झालं तो उत्सव आपण तो साजरा हा एवढाच फरक आहे. बरेचसे जण आता जे काही नवीन साधक आहेत त्यांना प्रश्न पडतो की असं का? आता ज्या वेळेस आम्ही इथे सेवाला यायचो त्यावेळेस आम्हाला विचारलं जायचं की का असं की सगळीकडे दत्त जयंती एकच पण आपण जेवढा बारकाईने अभ्यास इथे करतो जेवढी साधक मंडळी तो मला तरी वाटतं इतर कुठेतरी होत नसेल आणि ही चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे जाता जाता आता कीर्तनाला आपण विराम देऊया आणि एकच सांगेन की भगवंताचं जे नाम आहे ते नित्य नेमाने गा. नित्य नेमाने घेतले तर तुमच्या जीवनातले जे प्रश्न आहेत ते सहज सुटून जातील. तुम्हाला काही नवस वगैरे काहीच करायची गरज पडणार आणि जी काही भक्ती कराल जी काही सेवा कराल ती निस्वार्थपणे करा. स्वामी पाहत आहेत. स्वामीचं तुमच्यावर लक्ष आहे. मी पुन्हा एकदा सांगेन स्वामी हम गया नाही. भगवंत अजूनही इथंच आहे आणि आजही मला तरी वाटतं ते कुठेतरी कथा ऐकताय. समोर तुम्हाला मूर्तिमंत रूप दिसतंय पण गुप्त स्वरूपात ते आहेत. सेवेला आपण विराम देऊया.
अशा प्रकारे आपला हा आजचा